दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळले, चांगल्या मॅचेस बऱ्याच वेळा झालेल्या आहेत. ही मॅच रंगतदार होईल. यातून विजेता संघ आणि खार्डी मध्ये शेवटची मॅच होईल आजच्या रात्री, ती लक्षात घ्या. त्यामुळे खार्डी संघ कुठे जाऊ नका. चंद्रकांत स्मृतीची आपण पाहिलं तर नीता स्मृती खार्डी संघ. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. पहिला चेंडू आपण पाहतोय कपिलचा. पहिल्या मॅचमध्ये कपिलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. दुसऱ्या बाजूला वाकलन संघाचा विचार केला तर जीत भोईरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय पॉइंटच्या दिशेने. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. केतन मात्रेचं या स्पर्धेत खातं उघडलं जातंय चौकाराने. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पंचांचा इशारा तो चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅटमधून येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. शुभेच्छा दिल्यात साक्षी एंटरप्राइजेस जिजीस वाकणकर. या संघाचे ते खेळाडू आहेत, त्यामुळे संघाच्या सोबत आहेत. आज जरी संघामध्ये नसतील, गणेश भोईर नाही आहेत. गणेश भोईरची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 24 आणि 25 फेब्रुवारीला ती स्पर्धा होणार आहे. तब्बल 1.5 लाख रुपयाचा कॅश प्राइज त्या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 8 40+ संघ असतील, 8 रेग्युलर संघ तुम्हाला ग्रामीणचे पाहायला मिळतील. जे संघ खेळणार असतील त्यांनी नक्कीच गणेश भोईर यांच्याशी संपर्क साधा. गणेश भोईर तब्बल 1.5 लाख रुपयाची कॅश, वन मॅन आर्मी गणेश भोईर ही स्पर्धा घेऊन येत आहेत. खूप मोठी स्पर्धा आहे. वाकलनच्या मैदानात ती स्पर्धा तुम्हाला डे फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. कपिल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. कमलाकर म्हात्रे यांचं आगमन झालं आणि प्रसिद्ध डान्सर रंगनाथ पाटील सातत्याने खार्डी चषकमध्ये त्यांची व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती. ज्यावेळी खार्डी चषक शिवडून संघाने जिंकला, मोठमोठ्या संघांना त्यांनी त्या स्पर्धेत बाहेर केलं होतं. रिव्हर्स खेळण्याच्या माध्यमातून आपण पाहतो रिव्हर्सचा एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो जीत भोईरच्या बॅटमधून. येतोय चौकार. लाईव्ह सागर पराड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं करू, त्यानंतर DTCचा आम्ही कौतुक करू. 2 वाहिनी एकत्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओमसा MTC लाईव्ह आणि DTC लाईव्ह. अस्तिक पाटील आणि अभय पाटील आमच्या सोबत आहेत, त्यांचे कौतुक करेल. खूप चांगली स्कोरिंग ते करत आहेत आमच्या सोबत. आणि सातत्याने अचूक माहिती ते आमच्यापर्यंत देत आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या 13. चांगली सुरुवात केली साक्षी एंटरप्राइजेस वाकलन टीमने. चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. कपिल पाटील आहेत तिथे. कपिलने 13 रन्स खर्च केले. आता अतुल भोईर आले तर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. अतुल भोईर तुम्ही पाहतायत 14 रन्स. केतन म्हात्रे आणि जीत भोईर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. ज्या प्रकारे जीतची ज्यावेळी आम्ही चर्चा केली सातत्याने क्रिकेट करून उद्या संघ तुम्हाला वडूनवगरच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. पुन्हा 16 तारखेला आपण पाहिलं तर मानकुलीच्या स्पर्धेत खेळताना दिसेल, जिथे फ्री एंट्री आहे. 12 बाईक त्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर 17 तारखेला करावेच्या स्पर्धेत, पुन्हा 18 तारखेला कोणगावच्या स्पर्धेत. म्हणजे क्रिकेट सातत्याने डे नाईट क्रिकेट वाकलन संघ खेळ असतात. त्यामुळे खेळाडू आता थोडीशी थकान महसूस करतायत. अतुल बॅकफुटला गेले, पंच करायचं होतं पॉइंटला. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. स्वतःवरती नाराज आहे जीत. पॉइंटला हा चेंडू त्याला खेळायचा होता. डॉट बॉलची समाप्ती होते. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता.
यष्टिरक्षक प्रणित पाटीलला तुम्ही मध्ये हलकंसं अपील केलं होतं अतिलने, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 14 वरती. एका बाजूला स्कायरा वरुण 11 वाडेकर संघ जय जलेश्वरी. ते फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरच्या बॅट मधून येतोय सिक्सर. हा धावांवरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. 35 धावा केल्या पहिल्या मॅच मध्ये आणि ते 10 वरती बॅटिंग करतोय. इथे मात्र ऑन साईडला घ्यायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं असेल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हा पिचिंग केलं होतं. अतुल भोईरकडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे. भवानी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रेला तुम्ही पाहत आहेत, जागृती स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सावली क्रिएशनचे सुद्धा ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलं. 20 रन्स धावपलकावती लागलेत. इथे मात्र फलंदाज क्लीन बोर्ड होईल. फलंदाज जीत भोईर जे काही समाप्त झाली आहे. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये साक्षी एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघाला 20 वरती पहिला धक्का वाकलन टीमला मैदानाच्या आतमध्ये. जरूर केले ते. या मॅच मध्ये 10 धावांचं योगदान दिलं जीतने आणि क्लीन बोल्ड झालेत. यश मिळाले अतुलला. 20 वरती पहिला धक्का आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडेसे जास्त शफल झाले जीत ऑफ स्टंपच्या बाहेर. लेग स्टंप नक्कीच उडवलाय तो म्हणजे जीतचा. किरण म्हात्रे आलेत. किरण म्हात्रे आणि केतन म्हात्रे दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच यातून विजेता संघ आणि आपण बघू शकाल नीता स्मृती गावदेवी खार्डी संघामध्ये आजच्या रात्रीतली शेवटची मॅच होती. तिथून एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि बघायचा तो संघ कोणता असेल. इथून कोणता संघ 2 सामने जिंकेल. एका बाजूला स्कायरा 11 वाडेकर संघ तुम्ही पाहतायत. आकाश पाटील शिवणगावचे समाजसेवक यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला भरत भोईर साहेब नारळीचे उद्योजक त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. साक्षी एंटरप्राइजेस वाकलन संघ. अतुल गोलंदाजी मार्कवर. चेंडू पाहत आहेत. ऑप्शनच्या किती बाहेर आहे. रमेश म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 रन्स इथे मिळेल. धापलका धावा लागले ते 21. संदीप पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती सातत्याने पूर्ण मॅचेस. महेश दादांना तुम्ही बघू शकाल. हा चेंडू लो फुल टॉस होता. कार्पेटच्या सहाय्याने खेळतात. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 1 रन्स इथे मिळाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाबलका धावा आपण बघू शकाल 22. भरपूर संख्येने मान्यवर. हे प्रेम आहे भरत पाटील साहेबांचं, कारण की सातत्याने समाज कार्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं भरत पाटील साहेबांची चर्चा राहिलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य शिडून वडवली आणि सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी नेहमीच असतात. शंकर पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत. कमलाकर म्हात्रे साहेब सुद्धा तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रंगनाथ पाटील यांना तुम्ही बघू शकाल. किसन पाटील यांना तुम्ही बघू शकाल. कैलास पाटील यांना बघू शकाल. अंबू म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि सातत्याने आपण पाहिलं तर सुभाष पाटील सुद्धा उपस्थित आहेत. 40+ आमचे सर्व खेळाडू. आणि आता बघा जवळजवळ 1:31 आलेत तरी हे सर्व मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर नेमकं कारण काय तर भरत पाटील साहेबांचं प्रेम. सातत्याने ते ग्रामस्थांच्या सोबत असतात. कोणतीही अडचण असली त्या नक्कीच ते वेळेवर त्यांच्या प्रसंगी धावून जातात आणि त्याचमुळे हे सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 सरासरी 22 धावा दाखल लागले. 3रं षटक घेऊन येते गोलंदाज सर्वेश पाटील. सर्वेश पाटीलचा आपण विचार केला. इंटरनॅशनल समालोचक आकाश चोपडा यांनी कौतुक केलं होतं ज्या प्रकारे सर्वेश पाटील गोलंदाजी करतात. 2 षटकात 22 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच रंगतदार होईल कारण वाडेकर आणि वाकलन संघ टेनिस बॉलमध्ये याही दोन्ही टीमची चर्चा राहिली आहे. स्कायरा 11चे
संघ मालक आकाश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर आणि सुरेश पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. स्वीपचा फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते प्रणित पाटीलने एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज किरण म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. जेव्हा सर्व्हिस गोलंदाज येतात, लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक असतो, डीप स्क्वेअरलेगला एक क्षेत्ररक्षक असतो, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक असतो, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक असतो. लॉंग ऑफ मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये असतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये असतो. पॉईंट क्षेत्र 38 सर्कलच्या आतमध्ये असतो आणि थर्ड मॅन डीप मध्ये असतो जेव्हा जेव्हा सर्वेश पाटील गोलंदाजी करतात. 22 वरती दुसरा धक्का लागलाय की जीत बाद झाले आणि त्याच्या पाठोपाठ आता किरण बाद झाल्यानंतर अविनाश भोईर आलेत. मग अविनाश नाश करतील का या मॅच मध्ये सर्वेचा. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिले. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अविनाश भोईरच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चांगली सुरुवात केली आहे बघा. चौकाराने त्यांनी खातं उघडले कारण विकेट ऑलरेडी गेली होती. धावा झाले ते 26. प्रथम बॅटिंग करत असताना साक्षी एंटरप्राइजेस वाडेकर संघाची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिली. आताच तुम्ही मामा चषक ही स्पर्धा पाहिली होती, सरवली ते अक्षरशः गोरसेबी संघाला सुद्धा घाम फोडला त्या टीमने. 5 षटकामध्ये फक्त 37 रन्स केले होते वाडेकरने. आता मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली होती. हाय फुलटॉस चेंडू होता, गॅप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साठी आपण बाईक पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 30 वरती पोहोचली. उत्कृष्ट गोलंदाजी सायकल, उत्कृष्ट गोलंदाजी सायकलमध्ये उत्कृष्ट क्षेत्रासाठी फक्त शूज होते. मात्र आकाश पाटील स्काय 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय, त्यांच्याकडनं सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. म्हणजे बेस्ट फिल्डरला सुद्धा सायकल या 32 संघांमध्ये मिळणार आहे. मगाशी मी उल्लेख केला 12 संघांनी या स्पर्धेतनं माघार घेतला, मात्र तरी संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडूनचं मी कौतुक करेल आणि भरत पाटील त्याने हार मानली नाही. जरी 12 संघांनी माघार घेतलेत, ही स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची. पुन्हा टीम्सला त्यांनी इन्व्हाइट केलं. इथे फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. झेल ड्रॉप केलंय बघा. भरपूर पारितोषिक मिळालं असतं. 1300 रुपये होते. आकाश पाटील साहेबांकडनं 500 रुपये होते. भरत पाटील आकाश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत आणि भरत पाटील साहेबांकडनं 300, म्हणजे 1300 रुपये मिळाले होते. प्रेक्षक आता चर्चा करतात झेल सुटल्यानंतर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीच्या. या षटकात 14 धावा आल्या. 2 षटकात सरासरी होती 11.00 धावा होत्या. 22 या षटकात आपण पाहिलं 14 धावा आल्या. सरासरी थोडीशी वाढली आहे. ती वाकलन टीमची 12.00च्या सरासरीने 36 रन्स झालेले आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच लगेच सुरू करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. स्कायराच्या नावाने सातत्याने बक्षिसांचा वर्षाव आकाश पाटील साहेब करत असतात. संघ उतरवत असतात आणि त्यांच्याकडनं आईवाक्यासाठी 1000 रुपये. आणि आपण पाहतोय सातत्याने आपण पाहतो सुयोग कंस्ट्रक्शन आणि मनाली एंटरप्राइजेसच्या माध्यमातून भरत पाटील आपण पाहिलं त्यांच्याकडनं सुद्धा 300, म्हणजे 1300 रुपये आईवा कॅशसाठी होते प्रेक्षकाला. आणि प्रेक्षकाने झेल ड्रॉप केला. झेल सुटल्यानंतर थोडीशी चर्चा ते एकमेकांशी करत होते. सिद्धू पाटील आहेत. 11 चेंडू नंतर स्ट्राईक केतन म्हात्रेकडे आली बघा. खूप चांगली स्कोरिंग. अस्तिक पाटील आणि अभय पाटीलचं मी खरंच कौतुक करेल. त्यांनी लगेच सांगितलं मला स्ट्राईक उशिरा आली आहे, मात्र चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत मिड विकेटला. चूक होणार नाहीये. केतन म्हात्रेला माघारी परतावं लागेल. सिद्धू पाटीलच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट.
स्कायरा 11 चे आपण पाहिलं तर पुरस्कर्ते आकाश पाडे यांच्याकडनं सुद्धा कॉमेंट्री पॅनलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज, त्याबद्दल नक्कीच त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. 36 वरती तिसरा धक्का लागलाय. हा चेंडू कार्पेटच्या साईड घेत आहे, क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण अविनाशच्या बॅटमधून धावा येत आहेत. सिद्धू पाटीलसाठी आकाश पाटील यांच्याकडनं या विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चुकीची थोडीशी दुरुस्ती. सिद्धू पाटीलने महत्वाची विकेट घेतली. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रेला बाद केला, त्यामुळे या संघाचे संघ मालक आकाश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये, मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर आहे, सिद्धूलाही माहिती आहे. एक रन मिळेल. ॲक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. ओमचा MTC लाईव्ह आणि DTCचं मी कौतुक करेल. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 38 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये 38 चेस केल्या खार्डीने. इथून अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा हिट अविनाशला मारावा लागेल. सिद्धूच्या गोलंदाजीमध्ये अविनाशला नाश करावा लागेल या मॅचमध्ये, कारण धावांची नितांत गरज आहे. ती साक्षी एंटरप्राइजेस GG स्पोर्ट वाकलन टीमला. समोर आपल्या पाहिलं तर स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ आहे, त्यामुळे त्याची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, हे विसरून चालणार नाहीये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 36 होते ना 3 ओव्हर. 36 आणि 2 38. किरण 38 धावा झाल्यात. इथेही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. कपिल पाटील त्यामुळे चूक होणार नाहीये. अविनाश भोईरलाही माघारी परतावं लागेल. 38 वरती अजून एक धक्का साक्षी एंटरप्राइजेस GG स्पोर्ट वाकलन टीमला. शिल्लक आहे. सिद्धूने फक्त 2 रन्स दिले आणि 2 महत्वाचे विकेट गेलेत बघा. अविनाशला बाद केलं, केतन म्हात्रेला बाद केलं, त्यामुळे कमबॅक करून दिलंय ते स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरला. जय जलेश्वर वाडेकर फिरकीचं मायरगर म्हणजेच वाडेकर. हाही चेंडू वेगवान होता. अपील स्ट्रॉंग आहे, पण पंच सांगतात अपील कशासाठी आहे. चेंडूने बॅटचा संपर्क झालाच नाहीये. काय कमबॅक केलंय. 3 षटकात 36 धावा होत्या वाकलन टीमच्या. 5 बॉलमध्ये फक्त 2 रन्स आले आहेत. 2 विकेट गमावल्यात. हितेशलाही शांत ठेवले. सिद्धू पाटील भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. कित्येक मैदान या खेळाडूने गाजवलेले आहेत आणि त्याचमुळे आकाश पाटील यांनी त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा दिलेलं आहे. सातत्याने संघ पुरस्कृत करत असतात. स्कायराच्या नावाने त्यांच्या कन्येचं नाव आहे आकाश पाटील साहेब शिडून. सिद्धू राईट मोर द विकेट. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 1 रन्स इथे मिळाली. पहिलं सत्र इथे लेगबायच्या स्वरूपात. या षटकात सिद्धू पाटीलने फक्त 3 रन्स खर्च केले आहेत आणि 39 वरती थांबवण्यात यश मिळाले. 40 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचा आहे. तो टीम स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरला, आणि 40 धावांचा पाठलाग ते करतील की त्यापासून त्यांना रोकेल. वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ तुम्ही पाहताय. 40 धावांचा पाठलाग त्यांना या मॅच मध्ये करायचंय. महेश पाटील, कुंदन पाटील, भूषण पाटील ग्राउंड बनवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिले, मोलाचं सहकार्य राहिले. 40 धावांचा पाठलाग करायचंय. ज्या प्रकारे जीतने उल्लेख केला, पूर्णपणे क्रीडांगणाचं भौगोलिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, मात्र पूर्णपणे समीकरणच बदलून टाकलं.
भरत पाटील आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिडूनच्या माध्यमातून प्रचंड मेहनत राहिली. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 40 धावा करायचे आहेत. 4 विकेट पहिल्या सत्रामध्ये गमावले. अविनाश सुद्धा बाद झाले होते. 40 धावा फायटिंग आहेत. मात्र शेवटचं षटक सिद्धू पाटीलचं खूप चांगलं होतं आणि इथून कमबॅक केलं खऱ्या अर्थाने वरुण 11 वरुण स्कायरा जय जलेश्वर वाडेकर टीमने. आता 40 धावा चेस करायचे आहेत. मात्र बघायचे मॅच रंगतदार होऊ शकते. जरी आज उमेश भोईर नाही आहेत, उदेश नाही आहेत, मोतीराम भोईर नाही आहेत, केतन म्हात्रेचं एक षटक असू शकतो, जित भोईरचं एक षटक असू शकतो, जितेशने गोलंदाजी केली, अविनाश आहेत. ऑप्शन भरपूर आहे या टीमकडे. करण सुद्धा आहेत. करणने पहिल्या मॅचमध्ये रन थांबवले ते या स्पर्धेमध्ये. 40 धावांचा पाठलाग करायचा. चला बॅटर लगेच पाठवा. वाडेकर टीम थोडीशी घाई करा. प्रचंड मेहनत या क्रीडांगणासाठी आपण पाहिली. मगाशी मी त्यांचा उल्लेख सुद्धा केला. महेश पाटील असतील, कुंदन पाटील आणि भूषण पाटील संपूर्ण या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थितीने पूर्णपणे चेंज करून टाकली आणि सुसज्ज क्रीडांगण. ज्यावेळी असं क्रीडांगण असतं नक्कीच एक वेगळी मजा येते. तर सलामी जोडी आपण पाहतोय अतुल भोईर आणि प्रणित पाटील ही सलामी जोडी आपण पाहतोय. पहिले षटक घेऊन ते पॉवर प्लेचं केतन म्हात्रे येतात कारण की 40 धावांचं आता संरक्षण करायचं या टीमला. 4 षटकर मध्ये आपण चांगला कमबॅक केला. वरुण 11 वरुण स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर रे. मॅच रंगतदार होईल. पहिला चेंडू आपण पाहतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळालेत अतुलला. कारण अतुल एक चांगला खेळाडू या टीमचा. मागच्या मॅचमध्ये खाडी टीमने 38 रन चेस केलेले आहेत. ते मी वाडेकरलाही माहिती आहे 40 धावा चेस होऊ शकतात. पण चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने जय जलेश्वर वाडेकर टीमची चर्चा राहिली. या स्पर्धेत आपण पाहिलं वरुण 11 या नावाने संघ उतरलाय. याही संघाला सातत्याने पुरस्कार भरपूर प्रमाणात लाभतात. लकी 11 या नावाने संघ सुद्धा खेळत असतो वाडेकर. इथे फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर अतुल भोईरच्या बॅट मधून आलाय. केतन गोलंदाजी मार्कवर. षटकार आल्यानंतर कमबॅक करावा लागेल. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटचा धोका जरूर होता मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा. सुरेश पाटील आणि आकाश पाटील या संघाचे पुरस्कर्ते संघ मालक यांच्याकडनं या जो षटकार मारला केतनला त्याच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. त्या अगोदर सिद्धू पाटीलसाठी सुद्धा आमच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे. संघ मालक सातत्याने बक्षिसांचा वर्षाव करतात. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळाली आहेत. 11 रन्स आले. त्याला माहिती आहे केतन म्हात्रे या टीमचा मुख्य गोलंदाज आणि त्याच्या षटकात 11 रन्स आलेत. 40चा पाठलाग करायची सरासरी हवी होती. वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरला 10ची सरासरी धावा करायचे. 11 ऑलरेडी आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रणितने सुद्धा टायगर चषकमध्ये एक चांगली इनिंग साकारली ती 38 रन्सची. तो प्रणित पाटील तुम्ही पाहतात अनेक मालिकावीरचे पुरस्कार याही खेळाडूला मिळालेत. अंडरम क्रिकेट असेल, ओरम क्रिकेट, अंडर 21 क्रिकेट
सर्व फॉर्मेट हा खेळाडू खेळत असतो. प्रणित पाटील फटका चांगला आहे, स्क्रीन समोर खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये, गॅप बंद चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आमदार केली. 15 रन्स आलेत. 35 आपण पाहिलं तर 40चा पाठलाग करायचा, 25 रन्स अजूनही करायचे आहेत. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट आता प्रणित आणि अतुलला खेळावं लागेल, कारण 19 बॉल 25 वाडेकरसाठी महाग नाहीयेत या मॅच मध्ये. केतन थोडासा उशीर केला हे सांगत असताना पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये 16 आल्या, त्यामुळे 18 बॉल मध्ये 24 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. त्या वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर टीमला. जय जलेश्वरचा आशीर्वाद नेहमीच वाडेकर टीमच्या पाठीशी असतो आणि सातत्याने चांगलं क्रिकेट, हारजीत क्रिकेटचा एक भाग असतो, मात्र सातत्याने भरपूर साऱ्या स्पर्धा वाडेकर टीम सुद्धा खेळत असते. अतुल भोईर हे नाव चर्चा. सिद्धू पाटील सारखे सिनियर खेळाडू या संघामध्ये आणि जोपर्यंत नक्कीच सिद्धू पाटील या संघामध्ये नक्कीच धोक्याचा इशारा असतो अपोजिट टीमला. सिद्धू पाटीलची चर्चा नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. विजयदादा पाटील एक लेजंड क्रिकेटर, त्यांचेच बंधुराज तुम्ही पाहताय सिद्धू पाटील. 18 चेंडू 24 रन्स करायचे आहेत. आणि ज्यावेळी तुमच्याकडे सिनियर खेळाडू असतो त्याचा फायदाही भरपूर होतो टीमला. त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतो, त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ज्यावेळी खेळता त्याच्या काही टिप्स तुम्हाला मिळतात आणि त्या ऐकल्यानंतर तुम्हालाही फायदा होऊ शकतो तुमच्या फ्युचरमध्ये. 18 बॉल 24 करायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट गेले होते. त्यामुळे वाडेकरला माहिती 23 चालू शकतात विकेट न कमवता. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं. कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेला तर कंपल्सरी चेसिंग, बॉल आउट, सुपर ओव्हर. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला हेच नियम पाहायला मिळेल. सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. इथे शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग आहे, 1 रन जरूर मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. करणला आलेत, करणला रन थांबवावे लागतील या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहेत. टायगर चषकमध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या, सिद्धी केरळची स्पर्धा पाहिली, तिथेही करणने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे संधी मिळाली, त्याला सातत्याने प्रमोट केले जाते, आत्मविश्वास दिला जातोय जित भोईरच्या माध्यमातून. गोलंदाज करण. स्वीपचा लाजवाब फटका आहे. हा फायदा असतो ज्यावेळी तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळता. प्रत्येक बॉल तुमच्या बॅटवर येत असतो. तिथे फिल्डिंग खराब झाली आहे, असं वाटलं होतं 2 रन्स मिळतील, तिथे धावा मिळाल्या 4. चौकार. खराब फिल्डिंग केली होती याही मॅच मध्ये. सबीरने खराबच फिल्डिंग केली. धावा झाल्यात 21. आता विजय जास्त दूर राहिला नाहीये. वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर टीम पासून धावा त्यांना वेगाने येत आहेत, धावा खोऱ्याने येत आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट बघा, सहजरित्या क्रिकेट किती इझी आहे दाखवून देत असताना. 1च रन्स इथे मिळाले. प्रणित थोडीशी घाई दाखवत आहेत. 1 रन्स मिळाले, एखादी रनआउटची विकेट सुद्धा मॅचचा टर्निंग पॉईंट बऱ्याच वेळा ठरतं. त्यामुळे अतुल हेच सांगतात की धावा ऑलरेडी आपल्याला आल्या, त्यामुळे घाई करण्याची गरज नाहीये. 22 धावा. आता थोडासा दबाव असेल नक्कीच साक्षी एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन टीमवरती. 22 झाल्यात, फक्त 18 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 18 धावा बनवायचे आहेत. बॉल टू इक्वेशन जवळपास येत चाललाय. इथे फटका चांगला आहे, कवसला क्षेत्ररक्षक. काय झेल टिपलाय बघा, कार्बन कमाल कॅच. हरेश भोईरने एक सुंदर झेल टिपलाय आणि प्रणितचा डाव संपलाय. फलंदाज बाद.
काय झेल टिपलाय बघा हरेश भोईरने. कार्बन कमाल कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. आणि हा झेल टर्निंग पॉईंट ठरेल का या मॅच मध्ये. सिद्धू पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. अजूनही 18 रन्स करायचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुमच्या समोर साक्षी एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघ आहे. तोही संघ सहजा मॅच सोडणार नाहीये कारण इथून या एक षटक जीत भोईरचा अजूनही बॅलन्स आहे. त्यामुळे मॅच मध्ये मजा येऊ शकते. करण गोलंदाजी मार्कवर. इथेही फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. तिथे फिल्डिंग चांगली झाली. आता मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या इकडे पुढे सरकली ती 23 वरती. केतनने धावा खर्च केल्या होत्या 16. करणने रन थांबवले त्या मॅच मध्ये. फक्त धावा खर्च केल्या 7. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत. 17 रन्स अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट सिद्धू आणि अतुलला खेळावं लागेल. करण चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. फुलटॉस आणि त्याला पाठवून दिलाय वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. झालेत. फक्त विजयापासून 10 धावा दूर आहे तो. वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. टायगर चषक मध्ये सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. नाईट स्पर्धेचा अनुभव आहे. फ्रीटचा बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. किरण खूप वेगाने आलेत. 31 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्स या मॅच मध्ये आता बनवायचे त्या वाडेकर टीमला. 12 चेंडू 9 धावांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्सची आता गरज आहे मॅच मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. जिथे थोडेसे दूरवर आहेत. 1 रन्स मिळाले अतुलच्या खात्यामध्ये. अतुलने चांगली बॅटिंग केली की 24 वरती तो बॅटिंग करतोय. 9 चेंडूचा खेळ केला. 24 वरती तो बॅटिंग करतोय. अतुलने गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. 1 विकेट सुद्धा अतुलने घेतली होती. 8 धावांची अजूनही गरज आहे. आमचे डीजे मास्टर पाहतोय विजय मोकाशी. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. पुश करो खुश रहो हे सांगत असताना सिद्धू पाटील
इथे एक सिंगल मिळाले, कारण मोठ्या फटकांची आता गरज नाही आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 33. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अतुल साठी क्रिकेट किती इझी आहे हे दाखवत देत असताना या मॅच मध्ये चौकार. धावसंख्या 37. 28 वरती बॅटिंग करतोय अतुल भोईर, चांगली बॅटिंग करतोय. मग अशी मी उल्लेख केला भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. कृष्णा मसाले यांच्या माध्यमातून जर्सी सुद्धा स्पॉन्सर करण्यात आलेले. सातत्याने या जर्सीमध्ये हा संघ खेळत असतो. इथे एक सिंगल मिळाले, 29 वरती पोहोचलाय अतुल. धावा झाले 38. 2 धावांची गरज आहे फक्त. खाडी टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे, खाडी टीमचे कॅप्टन. आणि इथे मॅच समाप्त झाली आहे का? सिद्धूच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय, पंचांचा इशारा येतोय चौकार आणि सामना जिंकलाय तो वरुण स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरने. अभिनंदन. या संघाचे पुरस्कर्ते सुरेश पाटील साहेब आणि आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पोहोचलाय 3ऱ्या फेरीमध्ये आणि अतुल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने या मॅच मध्ये धावा केल्या. 29 धावा केल्या. सुरेश पाटील आणि आकाश पाटील यांच्याकडनं सिद्धूसाठी सुद्धा पुन्हा 1000 रुपयाचं कॅश, म्हणजे सिद्धूला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, अतुलला 2000 रुपये. आणि अतुल या मॅन ऑफ द मॅच लगेच, आणि टॉस सुद्धा केला जाईल. केतन मात्रे यायचे, महाराष्ट्राचा बायकर मॅन, आपला सत्कार इथे केला जाईल आणि जीत भोईर आपलाही सत्कार केला जाईल.